प्रार्थना करतो आम्ही। आज आमचे अनिल देसाई ते अर्ज भरणार आहेत, त्याच्या आधी त्यांनी सुद्धा साई अनिल देसाई उमेदवारी अर्ज भरणार आहे, त्यांना सुद्धा साईबाबांचे आशीर्वाद घ्यायचे होते। त्याआधी आज अकोल्यात माझा कार्यक्रम आहे, मेळावा आहे आणि बाबांचे आशीर्वाद हे आपल्याला नेहमीच आहेत आणि महाराष्ट्राला आहेत। 4 दिवसात मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा शिर्डी द्यावं लागते। आज दिवसभर मुख्यमंत्री शिर्डी काय वाटतं, शिर्डी जागेवर ते का आले मला माहीत नाही, आम्ही मात्र आशीर्वाद घ्यायला आलो। त्यांना शिर्डीतून का धावाधाव करावी लागते आहे, कोणासाठी? शिर्डीतला त्यांचा उमेदवार हा 100% पडतोय आणि आमचे भाऊसाहेब वाघचौरे शिवसेनेचे यांना बाबांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद आहे। दुसऱ्या टप्प्यातली आज निवडणूक झाली, 8 ठिकाणी 8 मतदारसंघांमध्ये आज मतदान झालेलं आहे। काय वाटतंय सर, काय रिझल्ट? आधीच्या 5 आणि आजच्या 8 एकूण 13, त्यातल्या 10 जागा आम्ही जिंकतो। सर, अजित पवारांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं निवडणूक आयोगाने मात्र त्यांना क्लीन चिट दिल्याचं आज समोर आले, कसं पाहता निवडणूक आयोगाचे? निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग नसून भारतीय जनता पक्षाची शाखा आहे, एक्सटेंडेड ब्रँच ऑफ भारतीय जनता पार्टी। त्याच्यामुळे निवडणूक आयोगाकडून तुम्ही निष्पक्ष कामाची अपेक्षा करणं चूक आहे। उद्या आमचं सरकार येईल केंद्रात, त्यानंतर या सगळ्या ज्या घटनात्मक संस्था आहेत त्याची फेररचना केली जाईल आणि त्या खऱ्या अर्थानं संविधानाला मानणाऱ्या संस्था ज्या आधी होत्या त्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जाईल, राजकीय हस्तक्षेप नाही। विशाल पाटील म्हणले की पक्ष माझ्यावर कारवाई करणार नाही, मी सच्चा कार्यकर्ता आहे, कसं पाहतो त्यांचं एकंदरीत काँग्रेस खरंच महाविकास आघाडी? बघा, त्याच्याविषयी मी काही बोलणार नाही, पण एखादा पक्षाचा कार्यकर्ता मग तो शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेस पक्षाचा असेल, महाविकास आघाडी शिस्त मोडून आणि झालेला निर्णय मोडून जर निवडणूक लढणार असेल आणि महाविकास आघाडीला पाडण्याचा प्रयत्न करणार असेल, भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी म्हणून अशा व्यक्तीवर मग ती कितीही मोठी असेल त्याच्यावर कारवाई 3ही पक्षांनी करावी असं आमचं एकमत आहे। 3 पक्षांचे ठरलेलं आहे। त्याच्यामुळे शिस्त महत्त्वाची आणि पक्ष मोठा, पक्षापेक्षा किंवा महाविकास आघाडीपेक्षा कोणी स्वतःला मोठं समजत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महाविकास आघाडीने मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं, चौकशी केली, केसापासून नखापर्यंत त्यांचा फक्त खोटारडेपणा आहे आणि भ्रष्टाचार आहे। नखशिकांत ज्याला म्हणतो, यांनी आपल्या सत्तेच्या काळात दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये इतके खोटे गुन्हे लोकांवर दाखल करून त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना आता भीती वाटते की मला पण तुरुंगात जावं लागेल आणि म्हणूनच ते जे म्हणतात ते मला अटक करणार होते। और तुम्ही गुन्हेच केले, तुम्ही जर आमचे सत्तेवर असताना बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केलेले आहेत, हे रेकॉर्डवरती आहे आणि तुम्ही म्हणता मी नाही त्यातली कडी लावा आतली, हे कसं काय चालेल? सर, असं सांगितलं की लोकसभेनंतर एकनाथ शिंदे भाजप सोबत राहणार नाही, कोण म्हणताय? भास्करराव जाधव। एकनाथ शिंदे राजकारणातच राहणार नाही, भाजप काय?